विचारायचं आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल असं वाटतंय की तुमच्या पक्षामध्ये इतके दावेदार आहेत? ही टीम उभी करण्याचं काम या ठिकाणच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि ती आयती फळी आपल्याला मिळावी आणि त्यामुळं आपण विजय सोपा होईल यासाठी ही सगळी मंडळी शिवसेनेकडे येते. आम्ही तर तुम्हाला लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला बघितलंय की स्टेजवर नाही दिसला, पण बॅकग्राऊंडला तुम्ही मात्र काम जोरात सुरू होतं तुमचं. मी सरळच विचारतो, जर कधी इन केस 1%, 99% तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, 1% नाही मिळाली, तर काय विसंगती काय आहे? तुम्ही त्यांच्या बॅनरवरती दिसत नाही, ते तुमच्या बॅनरवरती दिसत नाही. त्यांचा संवाद कुठंतरी कमी पडत असेल म्हणून त्यांनी जनसंवाद चालू केला असावा असं माझं मत आहे. तुमच्याकडे असे कुठले मुद्दे आहेत की तालुक्यातील नागरिकांनी तुम्हाला निवडून द्यावं? बोलण्यापेक्षा करून दाखवण्याला महत्त्व मी देतो, त्यामुळे मी हे सगळं बोलण्यापेक्षा करून दाखवेल एवढंच. जिथं सत्ता तिथं केतन काजे. तुम्हाला असं वाटतं की या आंदोलनाचा प्रभाव आपल्या स्थानिक राजकारणावर किंवा तालुक्याच्या राजकारणावर होईल? काय आहे तुमची तालुक्याच्या विकासाबाबतची भूमिका? कोणते आहे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न? कोणावर आहे मतदारांचा भरोसा? आणि कोण करणार तुमच्या तालुक्याचे नेतृत्व? रोखठोक प्रश्न आणि बेधडक उत्तरे जाणून घ्या माझ्यासोबत. नमस्कार, मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी. मंथन मराठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या आपण मुलाखती घेत असतो, त्यांच्यासोबत मनमुराद गप्पा मारत असतो. असेच आज आपल्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख केतन काजे आहेत, त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार भैया. जय महाराष्ट्र. भैया, गेल्या 7-8 वर्षापासून केतन काजे या नावाने एक तालुक्यामध्ये एक वेगळंच अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तुमच्याकडे संघटन कौशल्य आहे आणि ह्या संघटन कौशल्याच्या जोरावर तुमच्या विचाराची एक फळी तुम्ही तालुक्यामध्ये निर्माण केलेली आहे. मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही राजकारणामध्ये ठरवून आलेला आहात की अपघाताने राजकारणात आले? मी राजकारणात अपघाताने आलेलो आहे. मला आजही आठवतं 2011 सप्टेंबरमध्ये मी मुंबईत होतो. मुंबईत अचानक मला रात्री फोन आला घरून आईचा की उद्या तुला सकाळी 8 वाजता देवपूरला जाणं आहे. अच्छा. आणि फक्त जाऊन उभं राहा, पण तुला जाणं आहे. म्हटलं ठीक आहे. मी सकाळच्या फ्लाईटनी 5-6 वाजता संभाजीनगरला पोचलो. संभाजीनगरवरून बरोबर 7:45 वाजता मी देवपूरला गेलो. तिथं गेल्यानंतर मला कळलं की गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी मला तिथं पाठवलं होतं. तोपर्यंत मला कशासाठी जाणं आहे, का जाणं आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. अच्छा, आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला कसं आहे, आमच्याकडे पद्धत आहे देवपूरची. गणपती विसर्जन झालं की त्याच्या 2-3 दिवसानंतर गणपती समोर जे नारळ असतं त्या नारळाची हाराशी होते. ज्यांनी ती हाराशी बोली लावली त्यांनी पुढच्या वर्षीचा गणपती बसवायचा असतो. त्या गणपतीचं सगळं 10 दिवसाचं सगळं त्या व्यक्तीने करायचं. आणि ते 2011ला मला घरच्यांनी ठरवलं आणि मी सहज जाऊन ते घेतलं. म्हणजे पहिला सार्वजनिक कार्यक्रम तुम्हाला तिथे? सार्वजनिक, गावाचा सार्वजनिक कार्यक्रम मला, आणि तोही गणपती बाप्पाचा करायला मिळाला. अच्छा, श्री गणेशा माझा तिथे झाला. पण ते मला कळलं कधी 2012ला गणपतीमध्ये कळालं. अच्छा. हे 2011ला नारळ घेण्याच्या सुरुवात झाली, परंतु त्यानंतरही वर्षभर मी काही त्या देवपूरमध्ये कधी जाणं येणं माझा काही संपर्क नव्हता. कधीतरी ओकेजनली एखाद्या घरी प्रोग्राम असला तर तेवढ्यापुरतं 2-5 मिनटं 10 मिनटं जाणे, वापस आपल्या कामाला लागणे. परंतु 2012मध्ये जेव्हा गणपती बाप्पाचं हे आलं 10 दिवसाचं वेळ, मग त्यावेळेस मला घरच्यांनी सांगितलं तुला इथं 10 दिवस राहावं लागेल.
हे 10 दिवस तिथंच राहावं लागेल. म्हणजे मी त्याच्या आधी मला नाही वाटत की किमान 15-20 वर्ष कधी 10 दिवस देवपुळा राहिलेलो होतो. एका खेड्यागावामध्ये तुमच्या खेडेगाव म्हणून नाही, गाव आपलं म्हणजे तुम्ही शहराच्या ठिकाणी वाढले. हा, धंद्याच्या याने बाहेर राहण्याची सवय झालेली होती आणि 10 दिवस तिथं थांबायचं, सगळा धंदा सोडून थांबायचं. त्यावेळेस गेलो, 10 दिवस राहिलो. तुम्ही त्या अगोदर तुम्ही व्यवसाय करत होते? व्यवसाय पूर्णपणे व्यवसायात होतो मी. वयाच्या 18व्या वर्षापासून व्यवसायात होतो. 1999. म्हणजे तो व्यवसायाचा वारसाही तुम्हाला घरातूनच मिळाला? वडील पण वडिलांपासूनच व्यवसाय. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला राजकारणाचा हा जो वारसा आहे तो घरातूनच आहे. तुमचे आई वडील पण राजकारणात होते, 100%. माझी आई वडील, त्या काळातही माझी आई सभापती होती जेव्हा मी राजकारणाची सुरुवात केली. आणि त्याच्या आधी माझे वडील या तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती होते. त्यामुळं साहजिक वारसा तर त्यांचाच होता. मला असं विचारायचं आहे की मग त्यांचा राजकारणाचा फायदा तुम्हाला तुमच्या राजकारणात झाला? 100% झाला. राजकारणात आई वडिलांचा 100% फायदा होताच. त्यामुळं वारशाचा फायदा 100% आई वडिलांचा झाला. त्यामुळं काही गोष्टी शिकायला भेटल्या, काही गोष्टी कुठं चुकत होत्या त्याही बघायला भेटल्या आणि त्यातनं काही शिकायला वेगळं भेटलं. अजूनही तुम्हाला वडील सल्ले देत असतील, मार्गदर्शन करत असतील राजकारणात? तुम्ही काय करता? सल्ले देतात, पण मी कितपत घ्यायचे कितपत नाही घ्यायचे मी ठरवतो. अच्छा, तुम्ही तुमच्या जोरावरती, तुमच्या नाही, जोरावरती नाही म्हणता येणार. सल्ले वडिलांचे मानले पाहिजे, बरोबर, परंतु परिस्थितीनुसार मानले पाहिजे. कारण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि आताचं राजकारण याच्यात खूप फरक आहे. आणि मला असं विचारायचं आहे तुम्हाला की आता तुम्ही राजकारणात पूर्णपणे उतरलेला आहे. तुम्ही बाह्यावरती करून आता राजकारण करतायत. एकंदर तुमचं आतापर्यंतचं जे वाटचाल जे आम्ही जे बघतोय, तर तुमचं ध्येय आता नेमकं काय आहे? जिल्हा परिषद, मी मागे मध्यंतरी असं ऐकलं होतं की एक केतन कायजे यांचं जे ध्येय आहे जिल्हा परिषद अध्यक्ष बनणे, आणि विधानसभे फक्त ते नावापुरताच विधानसभेला उतरणार आहेत आणि त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे पद यांना सेक्युर करून घेणं आहे. त्यामुळे ते राजकारणात आहे की तुमचं काही विजन ठरलेलं आहे जिल्हा परिषद अध्यक्ष की विधानसभावरती तुम्ही ठाम आहात? माझे जिल्हा परिषदचं ध्येय हे 2017चं होतं. मी ते पार केलं. 2019ला मला विधानसभा लढायची होती, परंतु त्यावेळेसचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला थांबायला लावलं. आणि त्याच दिवशी मी ठरवलं होतं की 2024 आपण 100% लढायची, कोणाकरता थांबायचं नाही. टार्गेट फिक्स आहे? फिक्स आहे. तुमचं जिल्हा परिषदमधलं काम बघितलेलं आहे. एकंदर तुमच्या सर्कलमध्ये नाही तर पूर्ण कन्नड तालुक्यामध्येच तुम्ही कामं केलेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला आता विधानसभेमध्ये निश्चित फायदा होणार आहे. तालुक्यातील एकमेव तुम्ही असे दिसतात की तुम्ही तुमच्या एक मित्रांचा गोतावळा तयार केलेला आहे. जनरली आम्ही बघतो की कार्यकर्ते असतात, पण तुमच्या आजूबाजूला मित्र आहेत. ही कशी जादू, काय जादू आहे तुमच्याकडे की ते मित्र म्हणून तुमच्यासोबत वावरतात? ते जीवाभावाचे म्हणून मित्र आहेत. जीवाभावाचे म्हणून मित्र. त्यांना सांभाळावं पण तसं लागतं? मी त्यांना सांभाळतो, ते मला सांभाळून घेतात. अच्छा. वेळेकाळी मी एखादा शब्द जास्त बोलत ते समजणे आपला मोठा भाऊ आहे, अधिकार आहे बोलायचा. त्यामुळं कुठंतरी स्वार्थ सोडून जर कोणासोबत राहिलं तर 100% ते जीवाभावाचे होतात. अच्छा. मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल असं वाटतंय की तुमच्या पक्षामध्ये इतके दावेदार आहेत. एक माजी आमदार आहे, एक माजी मंत्र्यांची मुलगी आहे, म्हणजे संजनाताई, मी आता नावच घेतो, संजनाताई जाधव आहे, माजी आमदार नितीन पाटील आहे, भरत राजपूत आहे, तुम्ही स्वतः दावेदार आहेत. अजून मला तरी वाटतं इतर पक्षातले लोकसुद्धा तुमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. तर तुम्हाला असं वाटतं की कॉम्पिटिशन खूप आहे आणि याच्यात तुम्हाला उमेदवारी मिळेल? जेवढं मला समजतं सध्या पक्षाचे म्हणून तर 2च लोक आहेत. एक मी आहे, एक आमचे मोठे बंधू भरतभाऊ राजपूत आहे. बाकी लोक कुठल्या पक्षात आहे मला नाही सांगता येणार. परंतु ही जी मंडळी आज शिवसेनेकडे येते, आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला शिवसेनेकडनं लढायचं आहे, आम्ही निवडून येऊ शकतो, ही त्यांना त्यांच्यात
कुठंतरी काही कमी आहे आणि ते शिवसेनेत गेल्यावर पूर्ण होऊ शकतं या विश्वासावर ती शिवसेनेत येते. कारण शिवसेनेकडे एक मजबूत अशी पळी आहे. जवळपास 3,500 शिवदूतची एक टीम या तालुक्यात शिवसेनेसाठी काम करते. ही टीम उभी करण्याचं काम या ठिकाणच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि ती आयती फळी आपल्याला मिळावी आणि त्यामुळं आपण विजय सोपा होईल यासाठी ही सगळी मंडळी शिवसेनेकडे येते. त्यामुळं आम्हाला आमच्या पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे, ते योग्य निर्णय घेतील. उमेदवारी तर शिवसेना पक्षातील एखाद्या पदाधिकाऱ्यालाच भेटेल हे तर मी 100% म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हे जे तिकीट आहे किंवा ही उमेदवारी आहे तुमच्याच पक्षाला, तुम्ही युतीमध्ये तुम्हाला सुटणार आहे. ही युतीची जरी जागा महायुतीचीच जागा आहे, महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेची आणि ही 100% शिवसेनेला सुटणार आहे. आम्ही तर तुम्हाला लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला बघितलंय की तुम्ही स्टेजवर नाही दिसला, पण बॅकग्राऊंडला तुम्ही मात्र काम जोरात सुरू होतं तुमचं. तुम्ही बूथ ना बूथ तुम्ही पार सर्व पछाडून टाकलेलं होतं किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात होते. मात्र चेहरा मात्र तुमचा दिसत नव्हता, काम आम्हाला तुमचं दिसत होतं. तर या सगळ्यांचा तुम्हाला निश्चित फायदा होईल या विधानसभेच्या उमेदवारी मिळण्यामध्ये. त्याचं पावती मिळेल, तुम्हाला बक्षीस मिळेल, 100% मिळेल, विश्वास आहे मला. जर नाही मिळाली तर 100% मला माझ्या पक्षावरती, माझ्या पक्षाच्या नेतृत्वावरती, एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास आहे. मला एवढंच कळतं, त्या स्टेजवरती उभं राहून तिथून भाषणं करून करण्यापेक्षा ग्राउंड लेवलला प्रत्येक मतदारापर्यंत कसं जायचं आणि त्याचं मतदान आपल्या धनुष्यबाणाला कसं करून घ्यायचं एवढंच काम केलं तरी भविष्यात आपणही विजयी होऊ हे माझ्या डोक्यात त्याच वेळेस होतं. तेवढं स्टेजवरती दिसण्यापेक्षा जमिनीवरती राहून लोकांमध्ये राहून लोकांचं मत परिवर्तन कसं करायचं यावर मी भर दिला. मी सरळच विचारतो, जर कधी इन केस 1% 99% तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, 1% नाही मिळाली, अपक्ष नॉट 1 पण मला भीती नाही आहे. कारण 100% ते मिळणार आहे. जे मिळणार आहे त्याच्यावर शंका का घ्यावी. अच्छा ठीक आहे, त्या प्रश्नाला अजून जोर देऊन काही उपयोग नाही. विधानसभेसाठी दावेदार जे आहे तुमच्या पक्षामध्ये भरत राजपूत यांनी, तर तुम्ही जो स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता संदीपान भुमरे यांचा, खासदारांचा, त्या खासदारांच्या त्या भाषणामध्येच भरतसिंग राजपूत जे आहे यांनी तर स्वतः मागणी करून टाकली, सुरुवातीला दावेदारी ठोकून दिली विधानसभेची. 100% ते माझे मोठे भाऊ आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांचं काम बनतं. आपण आपले नेते आले त्यांच्यासमोर मागणी करावी, त्यांनी त्यांचं काम केलं, पक्ष त्याचं काम करेल. अजून एक प्रश्न असा की विधानसभेसाठी जनसंवाद दौरा अनेकांनी सुरू केलेला आहे, परंतु त्या जनसंवाद दौऱ्यामध्ये तुम्ही तालुका अध्यक्ष आहेत शिवसेना पक्षाचे, जिल्हा प्रमुख आहेत भरत राजपूत आहेत, हे तुम्ही दोघं प्रोटोकॉलनुसार तुम्ही त्या जनसंवाद यात्रेमध्ये दिसायला हवे, कारण तो तुमच्या पक्षाचा जनसंवाद यात्रा आहे. तुमच्या पक्षाच्या बॅनरखाली ती जाऊन जनसंवाद यात्रा काढतायत बाकीचे लोक जे आहेत. तर काय विसंगती काय आहे? तुम्ही त्यांच्या बॅनरवरती दिसत नाही, ते तुमच्या बॅनरवरती दिसत नाही, किंवा तुम्ही एक मंच शेअर करताना आम्हाला क्वचितच दिसतात कधी कधी. तर जी विसंगती आम्हाला बाहेरून दिसते, एक नेमकी काय भानगड आहे? विसंगती नाही म्हणता येणार, मला वाटतं ते त्यांचं काहीतरी वैयक्तिक भेटीगाठी असतील. कारण मी 1-2 ठिकाणी बॅनर पाहिले तर त्याच्यावर ना पक्षाचा कुठला प्रोटोकॉल, पक्षाचं सिम्बॉलसुद्धा नाही त्याच्यावर, बाकी तर विषयच दूर. तेव्हा तो पक्षाशी संबंधित कार्यक्रम नसावा असं माझं मत आहे. आणि पक्षाशी संबंधित नसल्यामुळं आपण त्यावर जास्त बोलणं पण योग्य वाटत नाही. आणि त्यांचा संवाद कुठंतरी कमी पडत असेल म्हणून त्यांनी जनसंवाद चालू केला असावा असं माझं मत आहे. निवडणुकीच्या तोंडावरतीच अनेकांची नागरिकांमध्ये चर्चा आहेत की निवडणुकीच्या तोंडावरती अनेक जण जनसंवाद सुरू केलेला आहे. 5 वर्ष लोक भेटत नाही आणि निवडणुकीच्या तोंडावरती जनसंवाद सुरुवात करून नेमकं काय साध्य करायचं असं काय असतं? ज्या मंडळींना कायम लोकांमध्ये राहावं वाटतं त्या लोकांना संवादाची गरज पडत नाही. त्यांना कुठली संवाद यात्रा काढावं लागत नाही, त्यांना जनसंवाद करावा लागत नाही.
परंतु आता आज निवडणुका आल्या, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर लोकांपर्यंत जायचं आहे, नवीन जनरेशन आलेल्याची माहिती घ्यायची आहे, तर शेवटी काही नेत्यांना अशी वेळ येते की त्यांना जनसंवाद दौरे काढावं लागतं. असं तुमच्याकडे असे कुठले मुद्दे आहेत की तालुक्यातील नागरिकांनी तुम्हाला निवडून द्यावं? मुद्दे खरं तर कसं असतं, निवडणूक लढायची कुठल्या मुद्द्यावर लढायची, खरे निवडणूक ही फक्त आपल्या तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर लढायला पाहिजे. देशाचा मुद्दा हा लोकसभेत गाजवणारा व्यक्ती असतो, तालुक्याचा मुद्दा हा विधानसभेत गाजवणारा व्यक्ती पाहिजे. आज माझ्या तालुक्याला काय गरज आहे याची जाण सगळ्यात पहिलं मला पाहिजे. आज जर माझ्या भागातला अद्रक असेल, माझ्या भागातली मक्का असेल, या सगळ्या गोष्टी जर मी बाहेर पाठवतोय, ह्यात काय सुख आहे? या सगळ्यावरती कुठंतरी प्रोसेसिंग युनिट माझ्याच तालुक्यात हवे. आज मला शोकांतिका आहे की माझ्या तालुक्यात एकही सूतगिरणी नाही आहे किंवा एकही जिनिंग नाही आहे. बरोबर. जी लोक 20-20, 30-30 वर्षे या तालुक्यात सत्ता गाजून बसलेत, ज्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारात या जिल्ह्याचं नेतृत्व केलं, तालुक्याचं नेतृत्व केलं, या मंडळींनी स्वतःची घरं भरण्याशिवाय किंवा स्वतःच्या संस्था मोठ्या करण्याशिवाय कुठलंही काम केलेलं नाही. आज आपण पहा, मक्यावरती प्रोसेसिंग युनिट असायला हवं होतं, अद्रकीवरती प्रोसेसिंग युनिट असायला हवं होतं. त्याचं मेन क्रॉप आपल्या सगळ्यात मेजर जर आपल्याकडे उत्पन्न काय असेल तर याच्यातलं आहे. एक साधा साखर कारखाना आपल्याकडे होता, जो सुद्धा आपण दुसरीकडे गेला, ठीक आहे, तोही गेला, तो का गेला यावर मी फार जास्त जाऊ शकत नाही. परंतु जी डेव्हलपमेंट कन्नडमध्ये व्हायला हवी होती ती या पुढाऱ्यांनी कुठेही होऊ दिली नाही. आणि बोलण्यापेक्षा करून दाखवण्याला महत्त्व मी देतो, त्यामुळे मी हे सगळं बोलण्यापेक्षा करून दाखवेल एवढंच लोकांना विश्वास आहे. आपल्याकडे कनेक्टिव्हिटी चांगली सर्व आहे, पाणी आहे, चांगलं शेती आहे, उत्पन्न, पण रोजगाराच्या ज्या हे सगळे युनिट आले की रोजगार ऑटोमॅटिक येईल ना. आज समजा एखादं मोठं मका प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी चालू झालं तर त्या ठिकाणी निश्चित लोकांना काम मिळेल. अद्रकीचं प्रोसेसिंग युनिट झालं त्यात काम मिळेल. तुमच्याकडे जिनिंग आली एखाद्या 2 तर त्यात काम मिळेल. आज आपल्या इथनं माल निघतो, खाली 40गावला जातो, पलीकडे सिल्लोडला जातो, भोकरदनला जातो. म्हणजे आपल्या तालुक्यातलं उत्पन्न हे दुसऱ्या तालुक्यात द्यावं लागतं आणि तिथं व्यापार वाढत चालला आहे. त्यापेक्षा आपल्या तालुक्यात काय वाढून मिळेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि हे लोकांना माहिती मी हे काम करतोय, परंतु त्यासाठी काय पाहिजे तर त्यासाठी विधानसभेत आपण पाहिजे. बरोबर. मग विधानसभेत जर आपण पाहिजे तर मग त्यासाठी विधानसभा लढावं लागेल. त्यामुळे ही विधानसभा आपण 100% लढणार आहे. अच्छा. तर कन्नड आणि तो 40गाव बोगद्याचा एक प्रश्न आहे कन्नड तालुक्याचा. तिथे रुंदीकरणाचा एक विषय होता की त्याचं जे बजेट होतं ते जास्त होतं, 3,000 का 5,000 कोटीपर्यंत. 5,500 कोटी. केंद्र शासनाने काहीतरी सांगितलं की ती फिजिबल नाही आहे, कारण तिथून तेवढं उत्पन्न नव्हतं किंवा ते त्यांचा सर्वे निगेटिव्ह आला. आता तुम्ही खासदारांमार्फत पाठपुरावा करणार आहेत या बोगद्याचं किंवा रुंदीकरणाच्या कामाचं? ऑलरेडी आमचं ठरलं आहे की यासाठी भारतीय जनता पार्टीचे भागवतजी कराड साहेब असतील, अब्दुलजी सत्तार साहेब असतील, संदीपानजी भुमरे साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून आम्ही नितीन गडकरी साहेबांची लवकरच भेट घेणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या बोगद्यासाठी कसा मार्ग लवकरात लवकर काढता येईल. कारण याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला होणार आहे तर कन्नडला होणार आहे. त्यामुळे याच्यावर मार्ग निश्चित आपण एक 6-8 महिन्यात काढू. याच्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत आम्हालाही माहिती आहे, पण त्याला पर्याय शोधला पाहिजे आणि तो पर्याय शोधण्यासाठी आम्ही निश्चित काम करू आणि मला वाटतं येत्या वर्षभरात यात निश्चित पर्याय निघेल. तुमची विधानसभेसाठीची विनिंग स्ट्रॅटेजी काय तुमची गणितं आहे की तुम्हाला असं वाटतंय की आपण ह्याच्या बळावरती आपण 100% निवडून येऊ? या विधानसभेत माझे पक्षाचं जे असलेलं संघटन आणि माझे शाखा प्रमुख असतील, माझे शिवदूत असतील, ही सगळ्यात मोठी टीम आहे, ताकद तुमची. आणि ही सगळ्यात मोठी ताकद आहे. जवळपास 3,500 शिवदूतची फळी म्हणजे सोपी नव्हे. त्या 3,500 कुटुंबच माझ्या शिवसेनेसोबत आहे.
मग 3,500 कुटुंब जे पक्षात आहे, ज्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, जे जीवाभावाचे आहेत, तर ही टीम एकदम 100% माझी विनिंग करणारी स्ट्रॅटर्जी आहे आणि संघटनेमुळंच माणूस विजयी होत असतो याचं मला पूर्णपणे जाण आहे. तुमच्यावर असाही आरोप केला जातो की तुम्ही व्यावसायिक आहात, राजकारण हा तुमचा दुय्यम व्यवसाय आहे आणि तसंही बघितलं तर तुम्ही फायदा जिथं होईल किंवा जिथं सत्ता आहे तिथं केतन काजे हे समीकरण झालेलं आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर भारतीय जनता पार्टी, नंतर शिवसेना आणि आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, जिथं सत्ता तिथं केतन काजे, हा आरोप कितपत सत्य वाटतो तुम्हाला? नाही, सत्ता तिथं केतन काजे हे साहजिक लोक बोलणार आहेत, परंतु सत्तेत गेल्यानंतर, सत्तेत सहभागी झाल्यानंतर माझ्या तालुक्याला सगळ्यात जास्त निधी कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करत असतो. आणि लोक आरोप करत असतात. हे बघा, लोक म्हणतात की तो गुत्तेदारीसाठी जातो. मी तुम्हाला सांगतो लोक असं म्हणतात, मी 100% गुत्तेदारीसाठी जातो. गुत्तेदारी म्हणजे माझा गुत्ता आहे की माझ्या कन्नड तालुक्याचा विकास व्हावा, हा गुत्ता मी घेतलेला आहे. माझा गुत्ता आहे, घेतलेला आहे की माझ्या तालुक्याचा विकास व्हावा, हाच माझा गुत्ता आहे आणि त्यासाठी मी काम करतो. हा 100% करतो. जेवढे काय म्हणतं यापेक्षा मी माझ्या तालुक्यात विकास कसा होईल. आज मला सांगावं वाटतं आपल्याला की हीच मंत्रिमंडळ होतं, हेच सगळे अधिकारी होते, हेच सगळे पदाधिकारी होते. यापूर्वी पण उदयसिंग राजपूत आमदार होते, एकाच पक्षात होतो. जर ते आमदार असताना ज्या ठिकाणी त्यांना एखाद्या खात्यामार्फत 2 कोटी येत होते, त्या ठिकाणी केतन काजीला 20 कोटी येत आहेत. शेवटी मी गुत्ता घेतला आणि मला माझ्या तालुक्याकरता मी घेतोय. मला काही त्यात काही वावडं वाटत नाही. उलट मला तर अभिमान आहे की मी माझ्या तालुक्याचा विकासाचा गुत्ता घेतलाय. जेही कामे तुम्ही घेतले ते तालुक्यामध्येच टाकलेले काम आहेत. तुमचं राजकारण आणि तुमचा व्यवसाय याचा तुम्ही कुठेतरी मेळ घातलाय. माझी मेजर कामं अजून, माझा जो व्यवसाय आहे, मी त्या व्यवसायातून 2014 साली निवृत्ती घेतलेली आहे. जे सत्यता बाहेर माहीत नाही आहे. माझा लहान भाऊ तो व्यवसाय पाहतो आणि माझा व्यवसाय नाशिक, जळगाव, नंदुरबार या भागात आहे. या भागात अजून तरी माझ्या घरच्यांनी किंवा कोणी अजून कामात काही इन्व्हॉल्व झालेले नाही. कारण ही जी कामं असतात ही स्थानिक लेवलची कामं असतात. स्थानिक लेवलचे पदाधिकारी, स्थानिक लेवलचे गुत्तेदार मंडळी यात काम करत असतात आणि मला वाटतं माझ्या तालुक्यातला कुठलाही माणूस माझ्यावर नाराज होऊ नये, त्यामुळे मी या भानगडीत जास्त पडत नाही. मी माझा पोटापाण्यापुरता, माझा भाऊ वडील तिकडे कमवतात, त्यातनं 2 पैसे मला मिळतात आणि त्यातच मी माझा धंदा चालवतो. त्यामुळं तो जो काय असेल तो कन्नड विधानसभा सोडून असतो. परंतु लोक जर आरोप करतात आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे, हो म्हणायचं आणि त्याच्यातनं आपल्या तालुक्याचा विकास करून घ्यायचा. एवढं नक्की आहे की त्याचा फायदा मी माझ्या तालुक्याकरता घेतो. त्या धंद्यात असल्यामुळे काम कसं करावं, कामाची मंजुरी कशी मिळवून घ्यावी, त्याला निधी कोणत्या मार्फत आणावा, कसा आणावा, किंवा एखाद्या शेतात आपण गेलो, एखाद्या शेतकऱ्यांनी किंवा गावकऱ्यांनी आपल्याला सांगितलं आम्हाला हा रस्ता करायचा आहे, पण तो फिजिबल कसा आहे, त्याला काय आपण त्याचं इस्टिमेट कोणत्या प्रकारे केलं पाहिजे, त्यात कसा मार्ग काढला पाहिजे, हा फायदा मला त्या धंद्यामुळेच मिळाला. म्हणजे तुम्ही आमदार बनण्याच्या आधीच त्याची ट्रेनिंग पूर्ण झाली तुमची? हे जे आमदार झाल्यावर जे करणं आहे ते मी आधी करून घेतो, एवढंच आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कामाला सुरुवात करणं आहे? मी कामाला सुरू केलेलंच आहे. आमदारपदी तुम्हाला शिकण्यासाठी 1-2 वर्षाचा वेळ घेतात, तो वेळ तुम्हाला घालवायची गरज नाही. आता मला तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आमदार झाल्यानंतर त्यांना वर्षभर तर काहीच कळत नाही. कोणाला भेटायचं, कोणत्या मंत्र्याला कसं पत्र द्यायचं, त्या पत्र कोणत्या डिपार्टमेंटमध्ये गेल्यावर त्याच्यावर कसं नोटिंग करून घ्यायचं, हे यांना वर्षभर कळतच नाही. त्याच्यानंतर शिकायला लागतात हळूहळू. बरं, भाऊ राजपूतने तशी टीका केली होती त्यांच्या भाषणामध्ये की जे निवेदन येतं ते आपले स्थानिक आमदार हे स्वतःकडे ठेवून घेतात. असं आपल्याला या मुलाखतीतून आपल्याला कुणावर टीका करायची नाही. मराठा आणि ओबीसी आंदोलन महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. तुम्हाला असं वाटतं की या आंदोलनाचा प्रभाव आपल्या स्थानिक राजकारणावर किंवा तालुक्याच्या राजकारणावर होईल? मला नाही वाटत. इथं ओबीसी मराठा एका जीवाभावानं राहतात या तालुक्यात.
तसं असतं तर लोकसभेचं चित्र तुम्हाला काहीतरी वेगळं दिसलं असतं. मागच्या वर्षी राजपूत समाजाचे आमदार होते तर त्यांनाही तर निवडून दिलेलंच आहे. तर तसा आताही आपण जर बघितलं तर ओबीसी समाज मेजर मधले संदीपान भुमरे साहेबांना चांगल्या प्रकारे मतदान केले, चांगलं मतदान झालं. त्यामुळे इथं मराठा ओबीसी हा वाद बिलकुल नाहीये. उलट हे दोन्ही समाज या ठिकाणी जीवाभावाने एका ताटात खातायत, एक सुखानं नांदतायत. त्यामुळे ते काही मला फार काही वेगळं वाटत नाही. अजून तो एक किस्सा 2014चा मला तो विचारायचा आहे की त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं की 2014ला तुमच्या मिसेस म्हणजे तुमच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद पिशोर गटातून उभ्या होत्या आणि त्यावेळेस आमदार हर्षवर्धन जाधव होते आणि ते शिवसेनेत असून सुद्धा एकमेकाच्या विरोधात तो गट झाला होता. त्यावेळेस खैरे साहेबांनी तुमच्यासाठी खूप प्रचार केला असं म्हटलं जातं किंवा पिशोरहून भगवानगडापर्यंत ते पायी आले आणि त्याचा वचपा म्हणजे त्यावेळेस संजना जाधव यांचा पराभव झाला होता आणि त्याचा वचपा त्यांनी त्यावेळेस जर संजना जाधवचा पराभव नसता झाला तर हर्षवर्धन जाधव हे लोकसभेला उभे नसते राहिले आणि लोकसभेला ते उभे नसते राहिले तर खैरे साहेब निवडून आले असते. आणि आता जो राजकारणाचा विचका झाला आहे तालुक्याचा जिल्ह्याचा संभाजीनगरचा तो झाला नसता. त्याचं मूळ कारण हे जे आहे जे राजकारण बघतोय त्याचं पिशोर जिल्हा परिषद सर्कल आहे आणि त्याला कारणीभूत तुम्ही आहे ही चर्चा अनेकदा केल्या जाते. तर नेमकं काय विषय होता तो? 2014ला नाही तर ती 2017ला झाली जिल्हा परिषद. 2017ला झाली. 2014 पासून मी थोडंसं राजकारणात सक्रिय झालो. सक्रिय झाल्यानंतर माझी पूर्णपणे तयारी झाली. मी भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. त्या काळी मी भारतीय जनता पार्टीचा सदस्य नोंदणी प्रमुखही होतो या तालुक्याचा. मला वाटतं मी 36,000 सदस्य नोंदणी केली होती. त्यावेळेसचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे होते आणि मी पक्षाकडे मागणी केली की बाबा मला जिल्हा परिषद लढायची आणि ती पिशोर लढायची. भारतीय जनता पार्टीत होतो तर साहजिक मला विरोध झाला. मला सांगण्यात आलं की तुम्हाला उमेदवारी भेटू शकत नाही. स्पष्ट सांगितलं. त्या मिनिटाला मी शेवटी एखादी निवडणूक लढायची कुठला तरी पक्ष पाहिजे म्हणून मी आणि विचारधाऱ्याचा पाहिजे. आपण ज्या विचारधारेत काम करतोय त्याच विचारधारेचा पाहिजे. आणि मी त्यावेळेस विचार केला की हो भारतीय जनता पार्टी नाही मग छोट्या भावाकडे जाऊ. म्हणून मी छोट्या भावाकडे म्हणजे शिवसेनेकडे गेलो. त्यांना सांगितलं बाबा मी असं असं लढतोय आणि तुम्ही जर मला उमेदवारी दिली तर 100% मी विजयी होईल. आणि त्यावेळेस निश्चित चंद्रकांत खैरे साहेबांचा आणि हर्षवर्धन दादा जाधव यांचे वाद खूप विकोपाला गेले होते आणि मलाही थोडं भारतीय जनता पार्टीला झटका देणंच होता. तर मी ठरवलं की आपलं तिकडं तिकीट कट केलं तर आपण इकडे यांचं तिकीट कट करू या उद्देशाने मी शिवसेनेत गेलो. नाही तर हालाकी त्यावेळेसही काँग्रेसची मंडळी माझ्याकडे आलेली होती, राष्ट्रवादीची मंडळी माझ्याकडे आलेली होती की आमची उमेदवारी घ्या. कुठलीही उमेदवारी घेतली तर निवडून येणार होतं हे 100% होतं. परंतु मला काट्याने काटा काढायचा होता म्हणून मी शिवसेनेकडे गेलो. शिवसेनेची उमेदवारी घेतली. उमेदवारी घेतल्यानंतर निवडून आल्यानंतर चंद्रकांत खैरे साहेबांनी दुसऱ्या दिवशी जे फार कमी लोकांना माहिती, काही लोकांना असं गैरसमज आहे की चंद्रकांत खैरे साहेबांनी पायी पिशोर ते मेहगाव गेले म्हणून लोकांनी मतदान केलं आणि मग मी निवडून आलो. ते तसं नाही झालेलं. मी निवडून आलो आणि निवडून आल्यावर दुसऱ्या दिवशी ते पायी गेले. अच्छा, त्यांनी काहीतरी नवस केला की मी जर हे सीट निवडून आलं तर मी पायी जाईल. मग तो नवस आम्ही फेडला. अच्छा, पण त्या निवडणुकीची खूप चर्चा झाली. हो, त्या निवडणुकीत त्याचा खूप चर्चा झाली. त्यानंतरही त्यावेळेस आमच्या पक्षाचे आमदार हर्षवर्धन दादा जाधव होते. मी योगायोगाने मला लगेच पक्षाने तालुका प्रमुख केलं. मी प्रत्येक मिटिंगला हर्षवर्धन दादा जाधव यांना वैयक्तिक वाद विसरून निरोप द्यायचो की आपल्या पक्षाची बैठक आहे, आपण यावं. मी ती बाजू सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु त्यांच्या डोक्यात राग होता की माझी पत्नी हारली. ऍक्च्युअली ती पत्नी नाही, तेच हारले होते. त्यामुळे त्यांनी
तो राग लोकसभेपर्यंत ताजा ठेवला आणि त्यावेळेसच्या काही लोकांनी त्यांना थोडी हवा दिल्यामुळे त्यांनी लोकसभा लढली, परंतु ती लोकसभा आम्ही त्यामुळं हारलो हे मी मान्य करणार नाही. कारण ती लोकसभा आम्ही काय तर 3300 मतांनी हारलो. परंतु मग यांचं बी निर्णायक मतदान होतं. 2,84,000 हर्षवर्धन जाधव यांनी मतदान घेतलं होतं. हो, तुम्ही जर इथे जर त्यांच्या सौभाग्यवती जर इथे निवडून आल्या असत्या जिल्हा परिषद किशोर गटामध्ये, ते त्यांच्या डोक्यामध्ये विचार सुद्धा नसता आला की आपण संभाजीनगरची लोकसभा लढू असं. तिथं मूळ तुमचं राहिलं असं. तिथं जर त्यांच्या सौभाग्यवती निवडून आल्या असत्या तर चंद्रकांत खैरे शिवसेनेतच दिसले नसते. कसं एका नेत्याने एखादी निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आणि त्यात जर कार्यकर्ता सक्सेस झाला तर नेत्याचं अस्तित्व संपतं. उलट मी ती निवडणूक जिंकून आल्यामुळं चंद्रकांत खैरे साहेबांचं अस्तित्व टिकून राहिलं आणि त्यामुळे त्यांना पुढच्या लोकसभेला उमेदवारी मिळाली असं माझं मत आहे. एकंदर मूळ तुमचा किशोर गटच राहिला होता तो एकंदर जिल्ह्याच्या राजकारणाचा. एक शेवटचा प्रश्न एका वाक्यात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. जिल्हा परिषद की विधानसभा? विधानसभा. अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे? धनुष्यबाण. डिप्लोमॅटिक उत्तर देत आहे. धनुष्यबाण. राजकारण, व्यवसाय? राजकारण 100%. राजकारण 100%. पक्ष, अपक्ष? पक्ष. तर हे होते शिवसेनेचे तालुका प्रमुख केतन भैया काजे यांच्यासोबत आज आपण मनमुराद गप्पा मारल्या. धन्यवाद भैया. काय आहे तुमची तालुक्याच्या विकासाबाबतची भूमिका? कोणते आहे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न? कोणावर आहे मतदारांचा भरोसा? आणि कोण करणार तुमच्या तालुक्याचे नेतृत्व? रोखठोक प्रश्न आणि बेधडक उत्तरे जाणून घ्या माझ्यासोबत.